हाय, गुड आफ्टरनून. एका नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. आणि आज तुम्हाला मी दाखवणार आहे आमच्या घरात असलेल्या टॅटू मॅनचा टॅटू. तर माझे मिस्टर आहे ज्यांना टॅटू खूप आवडतात आणि आपण त्यांच्या हातावरचे जे काढलेले टॅटू आहेत त्यांचं डिटेल एक्सप्लेनेशन आणि ते त्यांनी कुठून काढून घेतलेले आहेत हे आपण बघू. तर चला, ते बघण्यासाठी तुम्हाला व्लॉग पूर्ण बघावा लागेल आणि त्यांचा सर्वात मोठा टॅटू कोणता आहे आणि तो किती विशेष आहे आणि तो त्यांच्यासाठी कसा महत्त्वाचा आहे हे सुद्धा तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे. त्यासाठी आजचा व्लॉग पूर्ण बघा. ओके. आज आले होते क्लिनिकमध्ये आणि क्लिनिकमध्ये आल्यानंतर मला कळालं होतं की आम्ही दोघांनी आज अचानक ट्विनिंग केलेलं होतं. मी घातलेला होता जीन्सचा हा कुर्ता आणि त्यावर व्हाईट माझी लेगिन्स आणि त्यांनीसुद्धा सेम तसंच ट्विनिंग केलेलं होतं. जीन्सचा शर्ट आणि व्हाईट पॅन्ट. बाय चान्स झालेलं ट्विनिंग होतं. पण आपल्याला बघायचे आहे टॅटू, ते महत्त्वाचे. फायनली मी त्यांना चेअरवरनं उठवलं आणि आमचं ट्विनिंग कसं झालं आहे हे दाखवण्यासाठी कन्व्हिन्ससुद्धा केलं. म्हणजे आपलं मग ते ट्विनिंग दाखवता येईल ना. मला आज काढायचा आहे तुमच्या टॅटूचा व्हिडिओ. तर तुमच्या हातावरचे टॅटू आम्हाला दाखवा, म्हणजे जेणेकरून माझ्या सगळ्या व्ह्युअर्सला आणि सबस्क्रायबर्सला ते टॅटू बघायला भेटतील. कळवमध्ये लोकल माणसाकडनं काढला होता, जो व्यवस्थित आला नाही. महाराज नाव होतं. महाराष्ट्राचे भारताचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज म्हणून महाराज नाव टाकलं होतं, पण ते व्यवस्थित आलेलं नाही, ते अस्पष्ट झालं. आता त्याच्यानंतर पहिला टॅटू जो माझ्या आयुष्यात मी पहिल्या वेळेस अंगावरती करून घेतलेला. त्यानंतर ज्यावेळेस टिकटॉक होतं, टिकटॉकमध्ये एक महेश चव्हाण म्हणून नवी मुंबईचा एक टॅटू आर्टिस्ट होता, जो खूप फेमस होता टॅटूमध्ये. मग त्याच्याकडे आम्ही अपॉइंटमेंट घेऊन नवी मुंबईला गेलो आणि महाराष्ट्राचे आणि भारताचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जी राजमुद्रा आहे, जी लोककल्याणाचे प्रतीक, संस्कृतीचे प्रतीक आणि स्वराज्याचं प्रतीक होतं, अशी ही राजमुद्रा. हिच्यावरती 4 लेयर आहेत कलरचे. ही संस्कृतमध्ये आहे. आता ही जवळपास 10 वर्षापासूनची जुनी झाल्यामुळे थोडीशी अस्पष्ट दिसते. आता हिचा अर्थ असा होता की प्रतिपदेच्या चंद्रकलेप्रमाणे ही मुद्रा दररोज कलेने वाढत जाणारी आहे. संपूर्ण जगाला विश्ववंदनीय असणारे छत्रपती शहाजीराजे भोसले यांचे पुत्र शिवाजी महाराजांची राजमुद्रा प्रजेच्या कल्याणासाठी आणि गौरवासाठी शोभून दिसेल, अशी ही राजमुद्रा त्यावेळी त्यांनी बनवलेली महाराजांनी. त्याला किती वर्ष झाले? याला झाले 10 वर्ष. पण 10 वर्षानंतर त्याचा कलर फेंट झालाय असं वाटतंय का तुम्हाला? फेंट तर आहेच. आता त्याला आता परत टचअप द्यावं लागेल. टचअप देऊन परत पहिल्यासारखी बनेल ती? हो, दिसेल परत. त्याला टचअप द्यावं लागेल फक्त. जर समजा माझ्याकडे पहिला काढलेला जर एखादा फोटो असेल तर तो मी नक्की व्हिडिओमध्ये टाकायचा प्रयत्न करेल. माझा व्हिडिओ येतो टॅटू काढतानाचा एक व्हिडिओ. मी टॅटू काढतानाचा व्हिडिओ तुमच्या सगळ्यांसाठी आपल्या ह्या व्हिडिओमध्ये टाकण्याचा प्रयत्न करेल की जेणेकरून तुम्हाला स्पष्टपणे दिसेल राजमुद्रेचा व्हिडिओ. स्पेशली महेश सरांकडे जाऊन मुंबईला त्यांनी हा टॅटू काढून घेतलेला होता आणि त्यावेळेसची क्लिअरिटी तुम्ही बघू शकता. अगदी स्पष्ट दिसतोय. आपली राजमुद्रा अगदी क्लिअर आलेली आहे याच्यामध्ये. यानंतर मी ज्यावेळेस व्हॅलेंटाईन डे आला, योजनाला काहीतरी गिफ्ट द्यायचं होतं म्हणून मग तिसरा टॅटू माझ्या अंगावरती काढला मी, जो हा होता. योजना आणि राहुल माझा हा टॅटू. ह्या टॅटूला किती वर्ष झालेले तुमच्या? या टॅटूला झालेत आता 7 वर्ष. हे 3 टॅटू काढले होते मी सुरुवातीला. त्यानंतर एक हॉलिवूडचा मूवी होता फास्ट अँड फ्युरियस. त्या फास्ट अँड फ्युरियसचा जो हिरो होता त्याच्या हातावरती एक टॅटू होता, तो मला खूप आवडला होता. तो कुठेही न तुटणारा होता
म्हणून मी तो काढलेला माझ्या हातावरती. हा इथे मनगटावरती काढलेला टॅटू आहे हा. त्याचा अर्थ काय होतोय पण? ते फक्त मला आवड होती, त्याच्या हातावरती तो टॅटू बघितला मी आणि मला आवडलं की मला हा टॅटू काढायचा आहे म्हणून मी तो काढलेला. त्यानंतर असंच हॉलिवूडच्या एका मूवीमध्ये हा डोळा होता, हिरोच्या हातावरती हा डोळा होता. नंतर याचं स्पष्टीकरण झालेलं की असा प्रकारचा तुम्ही डोळा जर हातावरती काढला किंवा इथे काढला तर त्याच्याने दुसऱ्यांची नजर लागत नाही असं काहीतरी म्हणतात. पण ॲक्च्युली तसं काही नव्हतं माझं. मी फक्त कलाकाराच्या हातावरती तो टॅटू बघितला म्हणून मी काढलेला. नंतर मी खूप जास्त ट्रेक केलेले, जवळपास 70च्या पेक्षा जास्त किल्ले मी बघितलेले. त्यामुळे मला कंपास जास्त दिशादर्शक कंपास हिचं थोडंसं वेळ लागलेलं की मला ती बनवायची माझ्या हातावरती. म्हणून मग मी ही कंपास बनवली माझ्या हातावरती. हे खाली डोंगर दाखवलेत, ॲडव्हेंचर असं नाव दिलेलं. ही कंपास बनवलेली, नॉर्थ पोल, साऊथ पोल, ईस्ट वेस्ट हे सर्व बनवलेलं आहे याच्यावरती. आणि मग असंच मित्रांसोबत मी एक वेळा नाशिकला गेलेलो 181 कडे टॅटू पार्लरला. आणि तिथे मला असं मी ही कंपास काढली त्यावेळेपर्यंत मी जवळपास 70 किल्ले म्हणजे कसमादे मधले कळवण, देवळा, सटाणा, मालेगाव या तालुक्यांमधले मोस्ट ऑफ 100% किल्ले मी बघितलेले आहेत. आणि नाशिक जिल्ह्यातले पण खूप सारे किल्ले, चांदोड तालुक्यातले किल्ले बघितलेले आहेत मी खूप. हे सर्व किल्ले बघून म्हणून हे ॲडव्हेंचर आणि कंपास काढलेली. त्यानंतर मोटिवेशन म्हणून मी माझ्या व्हॉट्सअप स्टेटसला एक स्लोगन ठेवलेलं आहे आणि ते खूप कधीपासून आहे. म्हणजे जवळपास जसं व्हॉट्सअप मी चालू केलं तसं बॉर्न टू विन म्हणून एक माझ्या स्टेटसला एक लिहिलेलं आहे की बॉर्न टू विन माझ्या नावाच्या ठिकाणी. तर मग त्यामुळे मला तेव्हा तो एक टॅटू काढायचा होता बॉर्न टू विन. म्हणून मग मी हा नाशिकला जाऊन 181 या पार्लरला जाऊन हा बॉर्न टू विन आणि हे सक्सेसफुलचं एक साईन आहे म्हणून मग मी हे बॉर्न टू विन आणि हे साईन काढलेलं माझ्या हातावरती. हे 2 वर्षापूर्वीच काढलेलं आहे हातावरती. पण ते अजून जसंच्या तसं आहे. हो, 2 वर्ष. आणि ते तुम्ही नाशिकला काढले? हे नाशिकला काढलं होतं. आणि आता लास्ट टॅटू तो फक्त असंच की एक टॅटू आर्टिस्ट कळवणला आलेला आणि मला त्याने सांगितलं की एक टॅटू माझ्याकडनं काढा म्हणून मी त्याच्याकडनं काढलेलं. एक गुल्लकचं साईन आहे असं, ते साईन मी इथे माझ्या इथे काढलेलं. हे गुल्लकचं साईन आहे माझ्या इथे हातावरती. ते तर फक्त त्याने मला सांगितलं टॅटू आर्टिस्टने की साहेब मी तुम्हाला भेटलो होतो, माझ्याकडनं एक टॅटू काढा म्हणून मग मी ते टॅटू त्याचा काढून घेतलेला. पण भविष्यात मी या ठिकाणी मोठा टॅटू काढणार आहे आता. म्हणजे अजून एक नवीन टॅटू लवकरच आपल्याला दिसणार आहे. टॅटू काढणार आहे आता लवकरच. ओके, पण तो कशाचा आहे तुम्ही काही रिव्हील कराल की ते सरप्राईज आहे आमच्यासाठी? सरप्राईज आहे, ते कोणाला माहित नाही. ओके, पण तो लवकरच काढणार आहे? हो, मी जे फेमस टॅटू आर्टिस्ट आहेत त्याच्याकडे त्यांना भेटल्यानंतर मी लवकरच तो टॅटू काढणार आहे. अजून काही नवीन प्लॅन टॅटू काढण्याचा? नाही, बस एकच प्लॅन, एक इथे एक टॅटू काढणार आहे बस, बाकी नाही काही, अजून काही नाही नवीन. तुमचे सगळे टॅटू एकदा परत दाखवाल आम्हाला सगळ्यांना की जेणेकरून ते कसे लाईंड अप झालेले हे आम्हाला दिसेल. महाराज, जय शिवराय, ही महाराजांची राजमुद्रा, ही कंपास, हे ॲडव्हेंचर नाव आणि त्याच्यावरती हे डोंगर बनवलेले. नंतर हे बॉर्न टू विन सक्सेसची सिम्बॉल. नंतर हे गुल्लकचं साईन. नंतर हे योजना राहुलचा टॅटू. आणि हे पण चांगलंच काहीतरी चांगलं साईन आहे ते, बस. पण टॅटू काढताना बरेच जणांना असं वाटतं की ते खूप लागेल किंवा खूप त्रास होईल. त्रास तर होतोच ना. तुमचा एक्सपिरियन्स काय आहे टॅटू काढताना? त्रास तर होतोच, प्रत्येकालाच त्रास होतो, कोणाला होत नाही त्रास, त्रास सगळ्यांनाच होतो. पण ती कसं असतं ना, ती हाऊस, ती इच्छा असते ना की आपण काहीतरी केलं पाहिजे, काहीतरी वेगळं, काहीतरी कसं प्रत्येका कोणाला फिरायला आवडतं, कोणाला काय, तर तसं मला पण टॅटू करायला आवडलं म्हणून मी टॅटू काढले.
आणि तुम्ही जे ॲडव्हेंचर वगैरे सांगितलं तर तुम्हाला ते आवडतं की तुमचा छंद म्हणून तुम्ही तो जपताय? आणि मला ते खूप आवडतं. माझी अजून पण इच्छा आहे, मला जायचं आहे, खूप सारे डोंगर, खूप सारे किल्ले फिरायचे आहेत. पण कामाच्या व्यापामध्ये मला जमत नाही आहे. माझी खूप इच्छा आहे. गेल्या 4 वर्षापासून मी एकही ट्रेक केला नाही. माझी खूप इच्छा आहे की मी ट्रेक करावे आणि ट्रेक कॉन्स्टंट करत राहावे. त्याच्यात काही नाही. आणि तुम्हाला सगळ्यांना मी सांगू इच्छिते की आपल्या सरांचा भगवी पताका हा यूट्यूब चॅनलसुद्धा आहे, जो ट्रॅव्हल स्पेशल असा आहे की जो आपल्याला फक्त किल्ल्यांबद्दलची माहिती देतो. आणि नक्कीच तुम्ही सुद्धा त्या चॅनलला सबस्क्राईब करा की जेणेकरून अजून आम्हाला सपोर्ट भेटेल. आणि त्यामुळे नवीन सबस्क्रायबर आल्यामुळे नक्कीच आमचे सर पुन्हा एकदा ट्रेकिंगला जातील अशी आम्ही आशा व्यक्त करतो. अजून टॅटूबद्दल काही बोलणार तुम्ही? मी काय बोलणार, मी तर भरपूर टॅटू काढले. तू एक काढ, काढून बघ एक टॅटू, मग कळेल किती लागतं, किती दुखतं, त्याला कसं सांभाळावं लागतं, त्याचा काय मेंटेनन्स असतो ते कळेल तुला. एक टॅटू काढतो बघ, तुला समजेल ते. खरंच मी एखादा टॅटू काढावा की नाही हे तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि आमच्या घरातल्या टॅटूमॅनचा टॅटू तुम्हाला कसे वाटले हे नक्की व्हिडिओमध्ये सांगायला विसरू नका. तर असेच छान व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. ओके, बाय.